तुमच्या घरातलं टॉयलेट कसं आहे? तुम्ही रोज काय खाता? तुमच्याकडे लॅपटॉप आहे का? हे आणि असे एक दोन नव्हे तर तब्बल 33 प्रश्न घेऊन सरकार आता तुमच्या दारात येणार आहे. 1 एप्रिल 2026 पासून देशात महागणनेचा महासंग्राम सुरू होतोय. ही जनगणना कशी होणार आहे? पाहूयात त्याचा विशेष रिपोर्ट. नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. यंदा होणाऱ्या जनगणनेत तुमच्या टॉयलेटसह जेवणाबाबतही प्रश्न विचारले जाणार आहेत आणि तेही चक्क 33 प्रश्न. जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण यांनी स्पष्ट केलंय की ही जनगणना पूर्णपणे डिजिटल असेल. 2 टप्प्यात ही प्रक्रिया पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात घरांची माहिती आणि सोयी सुविधांची नोंद होईल, तर दुसऱ्या टप्प्यात तुमची सामाजिक आणि आर्थिक स्थिती तपासली जाईल. विशेष म्हणजे यंदा प्रथमच सेल्फ एन्युमरेशनची सुविधा आहे, म्हणजे तुम्ही स्वतः ऑनलाईन माहिती भरू शकता. प्रश्नांची यादी मोठी आहे. घराची भिंत कशाची, पाणी कुठून येतं, घरात इंटरनेट आहे का, गाडी आहे का, इतकंच नाही तर तुमच्या जेवणात मुख्य धान्य कोणतं याचीही नोंद घेतली जाईल. एक मोठी बाब म्हणजे लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या जोडप्यांना आता जनगणनेत विवाहित मानलं जाईल. तसंच जातीची जनगणना दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. केंद्र सरकारने यासाठी 11,000 कोटींचं बजेट ठेवलंय. तुमची सर्व माहिती गोपनीय असेल. अगदी RTI मध्येही ती कोणाला मिळणार नाही. जनगणना केवळ आकड्यांचा खेळ नाही, तर ती देशाच्या भविष्यातील नियोजनाची आणि प्रत्येक नागरिकाच्या बदलत्या जीवनशैलीची आरशासारखी प्रतिमा आहे. त्यामुळे यावेळी घराच्या भिंतींपासून ते खाण्याच्या ताटापर्यंत आता प्रत्येक गोष्टीची नोंद सरकारी दप्तरी होणार आहे. तसंच 1 एप्रिल पासून तुमची माहिती ही डिजिटल इंडियाची नवीन क्रांती ठरणार आहे. जनगणनेचा हा मेगा प्लॅन तयार झालाय. आता तुमची वैयक्तिक माहिती सरकारच्या तिजोरीत लॉक होणार आहे. पण तुम्ही या 33 प्रश्नांची उत्तरं देताना तयार आहात ना? कारण तुमचा एक छोटासा हो किंवा नाही देशाचं धोरण बदलू शकतो. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.